आधी राहिलो मरोनी, मग केले मनी होते तैसे. आता तुम्ही पहा मुचे नवल, नका वेचू बोल वायावीन. तुका म्हणे तुम्ही भयाभीत नारी, कैची संग सरी तुम्हा. आता तुम्ही पहा मुझे नवल, नका वेचू बोल वायावीन. पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम. उदर जरण जंजाटिया, उदर जरण जंजाटिया, उदर जरण जंजाटिया. विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. काय माझी वाणी मानेल संताशी, रंजवो चित्ताशी आपुलिया. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, प्रेम काही कळा. शिवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा भेर. शरण शरण एकनाथा, पायी माथा ठेविला. टाळ टाळ. पायी माथा ठेविला, पायी माथा ठेविला. शरण शरण एकनाथा, पायी माथा ठेविला, पायी माथा ठेविला, पायी माथा ठेविला. नका पाहू गुण दोष, नका पाहू गुण दोष, पाहू गुण दोष, पाहू गुण दोष, नका पाहू गुण दोष. झालो दास पायाचा, झालो दास पायाचा, झालो दास पायाचा. नका पाहू गुण दोष, झालो दास पायाचा, झालो दास पायाचा, झालो दास पायाचा. मरणाही आधी राहिलो मरोनी, मग केले मनी होते तैसे. आता तुम्ही पहा मुचे नवल, नका वेचू बोल वायावीन. सेवे करता घेतला भंग. विश्वसंत संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा 3 चरणाचा वीर राणी या प्रकरणातील महत्वाचा असा अभंग आहे. विठ्ठला वीर राणी वेगळी आणि विरहणी वेगळी. विठ्ठला 16 श्राद्ध असतात. 16 काही 27 दिवसाला, काही 23 दिवसाला. तर 16वं श्राद्ध आहे ते 1 वर्षानंतर येतं. त्याला म्हणते वर्ष श्राद्ध. काय म्हणते, त्याचं नाव काय आहे? जसे 16 संस्कार आहेत, 16वा संस्कार आहे अंत्यसंस्कार. कोणता संस्कार? तो स्मशानात केला जातो. आणि 14वा संस्कार आहे लग्नाचा. विठ्ठला मुलाचं कर्तव्य असतं की आपल्या आईवडिलाच्या निमित्तानं अन्नदान करावं, नामस्मरण करावं, श्राद्ध घालावं. गुरुवारी चंद्रशेखर महाराज सांगत असते, जर आपली ऐपत असेल तर भरपूर अन्नदान करावं. जर ऐपत नसेल तर व्याजानं पैसे काढून हे कार्यक्रम करू नये. तुमच्याकडे ऐपत नाही, त्यांनी केला म्हणून आपण करू नये. लोकांचं व्याजानं पैसे काढायचे, जमीन विकायची, असं करू नये. पण देवानं जर तुम्हाला इस्टेट दिली असेल, आईवडिलाच्या आशीर्वादानं तुमच्याकडे धन असेल तर भरपूर अन्नदान करा, नामस्मरण करा, साधूची संगती करा, गयेला पिंडदान करा, श्राद्ध घाला. विठ्ठला जिने दिले त्याशी द्यावा पिंडदान, पिंडदान. जिने दिले त्याशी द्यावा पिंड
धरुणी भावे उत्तीर्ण चरण धरुणी भावे उत्तीर्ण चरण धरुणी भावे उत्तरी चरण धरुणी भावे जिने दिले त्यासी द्यावा पिंडदान जिने दिले त्यासी द्यावा पिंडदान जिने दिले त्याचे द्यावा पिंडदान जिने दिले त्याचे द्यावा पिंडदान मुलाचं कर्तव्य असतं की त्याने आपल्या पितराच्या निमित्तानं अन्नदान पिंडदान श्राद्ध घातलं पाहिजे. आता हे मुलाचं एकनाथरावचं कर्तव्य म्हणून त्यांनी कार्यक्रम ठेवला, पण तुमचं आमचं काय काम आहे? आपण याच्यातून सावध व्हाच. आज त्यांचं वर्ष श्राद्ध आहे, आज वर्षाला आपलं बी होऊ शकतं. असा लेखी बॉन्ड नाही, आपण घरी सुखरूप जाऊ म्हणून. क्षणभंगूर नाही. कोणाचा देह कधी पडल, कोणत्या देशात पडल, वाऱ्यानं कधी रस्ता विचारला का? वारं म्हणलं का खालतं कोण्या मार्गाने जावा असं म्हणलं कधी? वारा वाट विचारित नाही आणि मरण मुहूर्त पाहत नाही. विठ्ठला ज्या देशात ज्या कालात ज्या वेळेस पडायचा तो पडणारच आहे. ग्रास सगळी सत्ता कोणाचा पडणार? सांगणाराचा पडणार काय किनाराचा पडणार? बुवा का वाजिनाराचा पडणार? नाही पडणार. नाशिवंत देह जाणार स्वर्ग नाशिवंत देह जाणार स्वर्ग आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान नाशिवंत जाणार स्वर्ग नाशिवंत जाणार स्वर्ग आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो नाशिवंत प्रत्येकाचा देह याला स्वभाव नाशे, याला परताळ नाशे, याला आश्रय नाशे. म्हातारं होण्याकरता कोण डॉक्टरकडे जातं, कोण ट्रीटमेंट घेते, पण स्वभाव नाशे, परताळ नाशे, आश्रय नाशे. नाशवाने नाशवंत देह नाशेला हा जाणार उपजेते नाशे. अरे ब्रह्मदेवाचा जरी असला तरी नाशणारच. ब्रह्मपणाचे निभडसे न चुकती पुनरावृत्तीचे. जर ब्रह्मदेव तितका सत्तावान कोणी महाराज, एक दिवस सगळ्याला जावं लागणार आहे. मग आज आपण पंचफुलाबाईंच्या वर्ष श्राद्धाला आलो, त्यातून आपण सावध व्हायचं. तुकोबराय म्हणतात सावध त्या गुणे कार्य नव्हा. हे कीर्तन भजन जे ठेवायचे देखावा म्हणून नाही, देखावा म्हणून नाही, मनोरंजन म्हणून नाही. आता स्वयंपाकाला टाइम आहे, मग पाहुणे राहून इकडे तिकडे बसते कीर्तनात. याच्याकरता एकनाथराव कीर्तन आहेत का? नाही. की आपण बिघाडलेलोय, तर बिघाडलेले सुधारण्याकरता कीर्तन आहेत. घरी नाही करमल्यावर दवाखान्यात जावा का पैसे उतवाल्यावर दवाखान्यात जावा? तुम्ही कधी जाता दवाखान्यात? घरी नाही करमायला लागल्यावर, जास्त पैसे झाल्यावर. आपल्याला रोग झाला आणि तो रोग बरा होण्याकरता दवाखाना आहे. तसं तो स्थूल देहाचा दवाखाना आणि हा सूक्ष्म देहाचा दवाखाना. विठ्ठला कारण वक्ता असल, श्रोता असल, गायक असल, वादक असल, सगळ्यांनी मिळून देवाचं कीर्तन करायचं. तुम्ही आम्ही खेळीमेळी कीर्तन देवाचं आहे. वक्ता श्रोता गायक वादक अहो श्रोते वक्ते सकळही जण. विठ्ठला माणसं उगाच वडाखाली बसते, वाट्यावर बसते आणि दिवसभर उचापत्या करते.
याचं असं झालं म्हणले लय चरचर करत होता त्याचं तर धुपणीच निघालं. अरे रताळू त्याचं धुपण निघालं पण तो आजाळ लागला ना. कासया गुण दोष पाहू आणि काचे मज काय त्याचे. म्हणून महाराज म्हणतात यातून सावध व्हा. जगात सगळ्यात मोठं जर नवल कोणतं असेल तर तुकोबराय म्हणतात एक पहा कसा एकाची दहनी. एक माणूस दुसऱ्याच्या अंत्यविधीला जातो, दुसऱ्याच्या वर्ष श्राद्धाला जातो, पण तो सावध होत नाही. हे सगळ्यात मोठं नवल आहे. विठ्ठला म्हणून महाराज म्हणतात बाबा सावध व्हा. आणि सावध होऊन लोकांच्या उचापत्या करू नका. सावध होऊन भजनी लागा, नामचिंतन करा, साधूची संगती करा. मी काल परवा तिसऱ्या दिवशी मोरारी बापूच्या कथेला गेलो. म्हणलो बापू आम्हाला आमचे अवगुण कळते पण आमचं मन ताब्यात येत नाही. ते गुफेवर बोलत होते. वेरूळची लेणी ना, लेणी म्हणजे ते गुफा. त्यांनी ते दोहाच गुफेचा घेतला तर मनरूपी गुफा, बुद्धिरूपी गुफा, चित्तरूपी गुफा, अहंकार असं सांगत होते. तर मी म्हणलो बापू मनरूपी गुफा आहे. माझ्या आधी मला विचारायचा हा प्रश्न एक मनोज जोशी म्हणून पोरगा त्यांनीच आधी चिठ्ठी दिली. कशाची? आम्हाला जे विचारायचं ते त्यांनीच विचारून टाकलं. मग आम्हाला विचारायचं पण आपलं समाधान त्यात झालं. काय झालं तर त्याचं उत्तर त्यांनी दिलं बाबा खरे. कारण कीर्तन कथा प्रवचन वाऱ्या हे सगळं करायचं देहाकरता करायचं का आत्म्याकरता करायचं? आता कीर्तन देहाकरता ऐकायचं का आत्म्याकरता ऐकायचं? आत्म्याला काय गरज आहे? आत्मा बोध रूपे ना. अहो गाडी जो मुक्कामाला गेला त्याच्याकरता गाडी का घरी झोपला त्याच्याकरता गाडी? जो घरी झोपलाय त्याच्याकरता गाडी एसटी का जो मुक्कामाला पोहोचला त्याच्याकरता? मुक्कामाला पोहोचला त्याला गाडीची गरज नाही आणि याला तर जायचंच नाही. अरे देह जड आहे, आत्मा बोध रूपे, आपलं बिघाड्याला मन आहे. मग साधू संतांना बोध देहाला केला का आत्म्याला केला? काहीतरी बोध तरी मना. रामदास स्वामीनं बोध कोणाला केला? मनाला केला. विठ्ठला वैकुंठवासी गुरुवारी विठ्ठल बाबा घुले पंचदशी शिकवताना मुद्दाम तो श्लोक पाठ करा म्हणायचे. म्हणे एव मनुष्यानाम कारणम बंध मोक्ष. मोक्ष आणि बंध हे मनावरच आहे महाराज. गती अधोगती मनाची हे युक्ती. जे तुकोबराय बोलले मोरारी बापू म्हणले मना आवरण्याकरता प्रयत्न करायची गरज नाही आणि मनाला नाव ठेवायची गरज नाही. एका साधूच्या सावलीखाली जा. साधूची कृपा झाली की तुमच्यावर मनाची त्याने कृपा केली आम्हा म्हणू राजा एक देहे पुरी. विठ्ठला वैकुंठवासी गुलेबा नेहमी म्हणायची बा मरण याच्या अगोदर आपली ओळखटी बांधलेली ठेव. मरण अटळे हा मृत्यूलोक आहे, हा जन्मलोक नाही. इथं कायम राहता येत नाही, इथलं कमीलेलं बरोबर नेता येत नाही आणि इथून सोबत कोण येत नाही. सांगा आता पंचबोलाबाई होत्या, यांची भावकी होती, यांचे मुलं भाई जावाई सगळे भरपूर होते, पण कोण काम आलं त्यांच्याकडे धन नव्हतं का काय नव्हतं काय? अरे मग तेथे नचले काय? सत्ता संपदा राहील ठाईचे. सत्ता चालत नाही, संपदा चालत नाही, विद्वता काही चालत नाही. जाऊ द्या आपण दर्या में खसखस आहेत, आपण छाटछूट माणसं आहेत. रावणासारखा कोण श्रेष्ठ हो? रावणाला किती बायका होत्या? 80,000 बायका. आता पोरं ही भाई जावाई ते सोडून द्या. सासरे 80,000 बायका म्हणजे सासरे तितके असते ना. त्याला खासदार किलो भरायला तर पुन्हा त्याला विरोधात किलो भरायला नसतं त्याच्या. मग रावणाला बायका भरू धन. अरे वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणारे तो गोबर आहे, पण त्यांना नवल वाटलं. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी केवढी श्रीमंती. किती बाकी घरं सोडून द्या, दगडाचे विटाचे काशाचे तांब्याचे चट सोडून द्या. शुद्ध कांचनाची 7 कोटी, प्युअर सोन्याची 7 कोटी घरं. नुसता पत्रा ठोकलेला नाही दगडाला लाकडाला.
प्युअर सोन्याचे, बट्टेबाज नाही, 24 कॅरेट 100 नंबरी सोनं, 16वा कस लावलेलं सोनं, असे 7 कोटी घरं. गुरुवारी पुरेकर भावा सांगत असते की अरे 7 कोटी घरं पण 4 चा वाल नाही, भीतीहून बैलगाडी चलल अशी भीत म्हणले. विठ्ठल काय श्रीमंती आहे महाराज. बरं जाऊ द्या, महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे आपल्या अंदाजे? 12 कोटी. 12 कोटी घर घर माप धरा आपलं काय 12 कोटी. मग 12 कोटी लोकसंख्या आहे तर 2 नवरा बायकोत 1 घर रावणाचं दिलं समजा. महाराष्ट्रातल्या लोकाला 2 नवरा बायकोत 1 घर दिलं तर सुखाचार्य किती घरं जातील? 12 कोटी लोकसंख्या आहे. पती पत्नी असे सगळे धरून किती झाले? मग नवरा बायकोत 6 कोटी. काही सन्यासी असतील ना त्याच्यात, तरी धरा किती घळघळ माप आपलं किती गेले? 6 कोटी. 1 कोटी शिल्लकच राहिले ना. एवढी श्रीमंती. बरं कशाचे घरं? सोन्याचे. काय क्विंटल सोनं? 75,000 रुपये तोळा आहे, क्विंटल नाही. काय 75,000 रुपये तोळा. मग किती तोळ्याचा क्विंटल? किती क्विंटल सोनं लागलं असतं ना विठ्ठला. एवढी बरं सत्ता. श्रीमंती सोडून द्या, मग श्रीमंती चालली नाही चालली. सत्ता. अरे सरपंच, आमदार, खासदार, मंत्री 61 खालचे, सगळ्यात मोठी सत्ता ब्रह्मदेवाची. ब्रह्मेशाना पुरोते, वाढणे नाही जीवाते. पण असा सत्ताधारी ब्रह्मदेव रावणाची इथं सत्यनारायणाची पूजा करायला होता. कशाला होता? पूजा करायला. मग सत्ता मोठी, संपदा मोठी. महाराज म्हणतात मग तेथे नचले काय? काही चालत नाही. सत्ता नाही, श्रीमंत. बरं विद्वता. मी नेहमी उदाहरण सांगत असतो. एक हृदयाचे डॉक्टर होते बा, मांडकी. काय त्याचं नाव? वितू मांडकी होते. इतके विद्वान होते, बरेच रोगी त्यांनी बरे केले. पण त्यांच्यावरच टाईम आला त्या हृदयविकाराचा. ते किती विद्वान होते ते दुसऱ्या डॉक्टरला सांगत होते मला असा त्रास व्हायला, तू हे इंजेक्शन भर, हे सलाईन लाव, असं कोणाला सांगत होते. एवढी विद्वता. पण सलाईन लावसरच गेली. विद्वता चालली का? सत्ता चालली का? नाही चालत. महाराज म्हणतो बाबा अजून वेळ गेली नाही, काही चालणार नाही. इथून माग जे लोक गेले, आजा मेला, पंजा मेला, बाप हे पाहिले नाही का? आपण सांगा कामा कोण कोण आले, कोण आले, सांगा कामा कोण कोण आले, कोण आले, सांगा कामा कोण कोण आले, कोण आले, सांगा कामा कोण कोण आले. तुकोरायचा प्रश्न आहे. सांगा बायको काम आली का? पोरं काम आले का? धन काम आलं का? सांगा ना. लोक म्हणले नाही आले. आता पंचभोलाबाई गेल्या, एकनाथराव एकटेच मुलगे, पण काम आले का त्यांच्या? ते आता त्यांचं कर्तव्य म्हणून त्यांनी वर्ष श्राद्ध, हे अन्नदान, हे काम त्याचं केलं. पण ते जाताना कोण काम आलं? भावकी काम आली, पाहुणे नाही काम आले. ना सोडविना राजा सीता चौधरी, सोडविना राजा सीता चौधरी, सोयरी भली भली, आणि सोयरी भली भली, आणि सोयरी भली भली, काळाची हे उडी भरल माझ्या, काळाची हे उडी भरल माझ्या. विठ्ठल विठ्ठल सोडविना राजा.
देशीचा चौधरी. चौधरी म्हणजे बोरीचे चौधरी नाही, आडनावाचे चौधरी नाही. चौधरी म्हणजे राजाचा प्रधान. सोडविना राजा देशीचा. अरे अनेक सोयरी भले भले सगळे येणार. मित्र आले, गोत्र आले, हे तो स्मशानी परतले. शेखी टाकून या गेले एकलाची स्मशानी. कोणी कामा येत नाही. मग हे कोण कामा येत नाही आपण पाहिलं नाही का? म्हणले पाहिलं. मग तुकोबरा म्हणले तुम्ही बऱ्याच अंत्यविधीला गेले, पोरं काम आले नाही, धन काम आलं नाही, बायको काम आली नाही, हे सगळं तुम्ही पाहिलं. मग हे सगळं तुम्हाला पुन्हा कसं का आवडतं? आपल्याला पत्नी आवडते, आपल्याला मुलगा आवडतो, आपल्याला धन आवडतं. महाराज म्हणतात मग हे कामा आलं नाही, हे तुम्ही पाहिलं, मग काहे आवडले? प्रिया पुत्र धन सांगा कामा कोण कोण आले. मग बाबा हे तुम्हाला काहून आवडतं? म्हणले मग महाराज टाकू नका, त्यांच्यात राहा, पण ते आपल्यात राहू नये. विठ्ठला महाराज म्हणतात अजून बी वेळ गेली नाही. अरे 1 तासात खटवांग राजाचं काम झालं, 7 दिवसात परीक्षितीचं काम झालं. अजूनही तरी होय जागा, अजूनही तरी होय जागा, अजूनही तरी होय जागा, अजूनही तरी होय जागा. तुका म्हणे पुढे दगा, तुका म्हणे पुढे दगा. कारे नुमजशी दगडा, कारे नुमजशी दगडा. तुका म्हणे पुढे दगा, तुका म्हणे पुढे जागा रे नुमजशी दगडा, कारे नुमजशी दगडा. तुकोबरा जरा रागवले आणि ते म्हणले दगडा किती सप्ते झाले? अरे तुमची इथं तर किती दिवसाचा सप्ताह आहे? ह्यो 7 दिवस, भिलपुरीचा 7 दिवस, सगमातला पुन्हा माझ्याकडे सुरूच राहत नाही का सोन्याची. किती कीर्तन झाले, किती भागवत झाले, अजून बी उमजना तुला? उमजना म्हणजे समजना. कारे नुमजसी दगडा, तू वाड्यातन गाड्यातन घोड्यातच गुंगेस. अरे ह्या वाड्यातून एक दिवस आपल्या देखत वाडा पडणार, नाही तर वाड्यात मग वाडा बांधू नाही का? बांधा, वाडा बांधा, जमीन घ्या, नोकरी करा, पण नाम चिंतन करा. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. साधूची संगती करा, मी कोणी याचा विचार करा. मरायच्या अगोदर आपली वळकटी तयार ठेवा, मग कधी मरा महाराज. आपली वळकटी म्हणजे काम नाही, काम नाही या अवस्थेला प्राप्त. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते, आणि ते याच देहात करता येतं. अनेक हे ज्ञान एक सुरदासजीचं पदे पा. अरे हिऱ्याईसा नरदेह तुला मिळाला, हिऱ्यासारखा. जशी हिऱ्याची किंमत होत नाही, रत्नाची किंमत होत नाही, अमोलिक रत्न जोडले रे तुझं. ज्ञानोबरायचं प्रमाणे ते सुरदास म्हणतात की हिऱ्यासारखा तुला देह मिळाला, पण त्याचा तो व्यर्थ वापर केला. बहुता सुकृती भक्तिवीन गेला दोगती. ज्ञानोबरा म्हणतात अरे असं रत्न तुला पुन्हा मिळणार नाही. सांगा, ज्या आईनं आपल्याला जन्म दिला ती आई आता पुन्हा आपल्याला जन्माला घालणार का? एकनाथरावला पंचफुलाबाईने जन्म दिला, मग आता पुन्हा एकनाथरावला त्या जन्माला घालणार का? नाही. बार बार हा मनुष्य देह मिळणार नाही. आणि जर असा अमौलिक देह मिळून आपण याचा वापर अनाठाई जर करायलो, तर मग भजन कधी करणार, नामस्मरण कधी करणार आहेत? हा देह पाडल्यानंतर आपल्याला देह नाही असं नाही, पण हा नाही. खंती ते न करा कोणी गाढव. मग गाढवाच्या डुकराच्या जन्मात भजन करता येतं का? नाही. गाढवाला करा वाटत नाही का करता येत नाही? करा वाटतं पण करता येत नाही. करा वाटतं.
पण करण्याचं साधन नाही. माणसाला साधन आहे पण माणसं करीत नाही. हा पुरुष अपराध आहे, गाढवाचा अपराध नाही. विठ्ठला म्हणून महाराज म्हणतात सावध व्हा, भजनी लागा आणि मरायच्या अगोदर आपला शेवट गोड करा. काय करा? गोड करा. आणि शेवट गोड होणं यालाच किंमत आहे महाराज. शेवटीचे गोड तेच खरे गा. आधी आता आपण वाईट आहेत, आजपर्यंत आपण वाईट वागलो, वागू द्या. अरे असे पाप केले आपण की सांगा वाटत नाही, इतके पाप. पण तुकोबरा म्हणतात की जगात असं पाप नाही की ते नामा पुढे टिकत. तुझं पापच नाही ऐसे नाम घेता जवळी वसे. अजून असं पाप निर्माण झालं नाही की ते नामा पुढे टिकत. म्हणून आता लोक चुकलं चुकू द्या, अजून तरी होय जागा. विठ्ठला काही लोक म्हणते साधू नाही एका जागेवर राहत जाऊ नये. साधू चालता भला. कसा भला? साधू चालता. ह्या गावात त्या गावाला फिरणारा तो खरा साधू. आमच्या गुरुजी सांगतात अरे साधू चालता नाही, साधू जागता भला. कसा भला? जो जागा झालेला आहे तो भला. विठ्ठला आपोलिया हिता जो असे जागता. जागावा, उठा जागे व्हारे. आता जाऊ द्या, आता लोक आपलं चुकलं पण आता तरी पुढे हाच उपदेश नका करुणास आयुष्याचा. सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध. उगा लोकांच्या मी म्हणतो आता सुखदेव पुढे बसले, मी सुखदेव नसले काय खरे सुखदेवाचं, आणि मी नसलो की सुखदेव म्हणते काय खरे चांगदेवाचं. आणि दोघं असलो की मग तिसऱ्याचं. दोघं असलो कोणाचं आम्ही करीत नाही तसं सांगायला लागलो. काय सांगायला? मरण आलं नाही तोपर्यंत सावध व्हा. अरे घर जळालं नाही तोवर पाणी तयार ठेवा. घर पेटल्यावर एरीचा सौदा द्यायला येऊ. कशाचा? घर पेटलं नाचे कोचे कोण पळायला म्हणलं पाटील कोण पळायले तर म्हणला विहिरीचा सौदा द्यायचा. म्हणलो इतक्या गडबडीत गाऊन देता येईल ना. तुम्हाला नाही घर पेटलं. मग घर पेटलं मग काय विहीर खांदायची मग तिला पाणी लागायचं आणि मग घरी एक तर त्याच्यापेक्षा 72 मिळाला. तो म्हणलं चट घराची राख झाली आणि मग अग्निशामक बळीलं. मी म्हणलं कशाला? ते म्हणलं कोळशावर आणायला. शहाणा आहे का मूर्ख आहे? अरे ग्रह दग्ध न होता शिंपीजे उदक. घर जळालं नाही तोरक पाणी टाका. घर अरे म्हातारपण आलं नाही तोरक पाणी. यावस विठ्ठला यावत स्वस्तमिदं कलिवर ग्रहम यावच्च दूरे जना यावत इंद्रिय शक्ती प्रतिहता यावत क्षयोनायुषा. अरे जोपर्यंत म्हातारपण लांब आहे, इंद्रिय शाबूत आहे, आयुष्य शिल्लक आहे, काळ लांब आहे, तोपर्यंत आत्मचिंतनाचा मोठा प्रयत्न करा. मी म्हातारपणी परमार्थ करीन म्हणणं हे किती मूर्खपणाचं आहे. घर पेटल्यावर विहीर खाणं म्हणणं हे जितकं मूर्खपणाचं आहे तितकं मूर्खपणाचं आहे. विठ्ठला म्हणून महाराज म्हणतात मरण याच्या आधी तुम्ही शेवट गोड करा. म्हणले महाराज आम्हाला म्हणता. महाराज म्हणले मी त्यातला बुवा नाही, नुसतं तुम्हाला सांगणारा. दोही ठाई तुका नाही. दोही ठाई म्हणजे नुसत्या लावा लाव्या नाही. जगाला सांगण्यातही चुकीचं सांगत नाही आणि माझी समजूतही चुकीची. अरे आधी मी जागा झालो, आधी मी सावध झालो, सावध झालो हरीच्या आलो आणि मग तुम्हाला म्हणलं आयुष्य खातो काळ म्हणले. महाराज तुमचं कसं काय झालं? अरे मी चिकाटीचा प्रयत्न केला, माझा शेवट गोड झाला आणि त्याच्याकरताच केला. याजसाठी केला होता टास शेवटचा दिस गोड व्हावा. चिकाटीचा प्रयत्न केला, एक क्षण बी वाया गेला नाही. अरे परमार्थातला एक क्षण बी वाया जात नाही आणि संसारातला एक क्षण बी कामा येत नाही. तुम्ही किती पळा संसारातला क्षण रडायलाच लावतो मला. तो कोबर आहे म्हणले तुका म्हणे श्रम केला अवघाला फळाशी लाभे लाभ दुनावला, लाभे लाभ दुनावला.
वाया गेला नाही, अवघाला फळासी. म्हणलं काय झालं? लाभ संत दर्शनीय. अरे पहिला लाभ मनुष्य देह मिळाला आणि दुसरा लाभ संत दर्शनी. हा लाभ पद्मनाभ जोडला आणि परमात्म्याचा अपरोक्षत्वानं साक्षात्कार झाला. परमात्म्यानं अभ्यंतरी संग दिला, आत्मत्वानं संग दिला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा, भेटी रखमाईच्या वरा, भेटी रखमाईच्या वरा, भेटी रखमाईच्या वरा. आलो निजाच्या माहेरा, भेटी रखमाईच्या वरा, भेटी रखमाईच्या वरा, भेटी रखमाईच्या वरा. अरे ज्याच्या करता प्रयत्न केला, जे साध्य साधन साधना करता नसतं तर साधन हे साध्या करता असतं. साधन मोठं केलं म्हणजे साधनाला किंमत नसती. त्या साधनानं काय मिळालं? अरे किती कोटीचा सप्ताह केला याच्यावर किंमत नाही, किती कोटी खर्चून काय मिळाले याच्यावर किंमत आहे. डोंगर पोखरला उंदीर काढा, काय चवे त्याला? किती लाख खर्चले याला किंमत नाही, मिळालं काय याला किंमत आहे. विठ्ठला म्हणले 1000 जिशिप्या लावल्या, 12 महिने 1000 जिशिप्या चालल्या आणि डोंगराचा भोगा केला. इतके पैसे खर्च केले आणि शट झालं काय काढलं? साधन मोठं केलं पण लाभ नाही. साधनाला किंमत साध्यावर असते, साधनाला किंमत साधनावर नसती. सप्ताह किती मोठा झाला याला किंमत नाही, त्या सप्त्यात फल मिळालं काय याला किंमत आहे. किती दिवस परमार्थ केला? एक माणूस म्हणला आळंदीचा 36 वर्षाचा अनुभव आहे पण हरिपाठ नाही. आळंदीत किती दिवस राहिला याला किंमत नाही, राहून काय केलं? किती दिवस जगला याला किंमत नाही, जगून काय केलं याला किंमत आहे. विठ्ठला महाराज म्हणले मी चिकाटीचा प्रयत्न केला, ज्या कामा करता केला, ज्या साध्या करता केला ते साध्य कशा करता? शेवटचा दिवस गोड. महाराज म्हणले चांगला गोड झाला, माझा शेवट चांगला गोड झाला. कशामुळे झाला? आलो निजाच्या माहेरा. निज म्हणजे आत्मवस्तू, ब्रह्मवस्तू. निज घेऊन फिरत का रामकृष्ण गीती गात, टाळ चिपुळ्या वाजवीत, छंदे आपुल्या नाचत. निज म्हणजे आत्मवस्तू. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. मग आत्मस्वरूपाला साय झाला पांडुरंग, दिला अभ्यंतरी संग. आलो निजाच्या माहेरा, भेटी रखमाईच्या वरा. चांगला गोड झाला, शेवट तो भला. म्हणले महाराज तुमचा शेवट एवढा चांगला गोड झाला, पण शेवट गोड इतका चांगला होण्याकरता तुम्ही काय साधन केलं? अभंगाच्या पहिल्या मरणाही आधी, मरणाही आधी, राहिलो मरोनी. टाळी टाळी. मरणाही आधी, मरणाही आधी, राहिलो मरोनी. 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 मग गेले टाळ टाळ टाळ.
इतका चांगला गोड शेवट झाला. मग आम्हाला सांगा ना तुम्ही, असा शेवट गोड होण्याकरता तुम्ही काय केलं? महाराज म्हणले, मी मरायच्या आधी मेलो. काय मेलो? मरायच्या. महाराज हे अवघड आहे ना, मरायच्या आधी कसं मेले? अरे माझं शरण मी रचलं, माझा अग्नी मी लावला, माझं गाडगं मी फिरवलं, माझी तिळांजुळी मी दिली, आणि हे मी माझ्या डोळ्यानं पाहिलं. आपुले मरण पाहिले मी डोळा, आपुले मरण पाहिले मी डोळा, आपुले मरण पाहिले मी डोळा, आपुले मरण पाहिले मी डोळा. तो झाला सोहळा मुखवट्या, आनंद दाटले, माझा मरणाचा सोहळा हे परमार्थिक मरण आहे, हे व्यावहारिक मरण नाही. मरण एक व्यावहारिक मरण, व्यावहारिक मरण आणि व्यावहारिक जन्म. ज्याच्या जन्माने मरण पाहता येत नाही याचं नाव संसार, आणि ज्याच्यात जन्मही पाहता येतो आणि ज्याच्यात मरणही पाहता येतं याचं नाव परमार्थ. विठ्ठला. परमार्थात जन्म कोणी पाहिला? चांगदेव म्हणे. चांगदेव म्हणजे मी चांगदेव नाही, ते चांगदेव म्हणे आजी जन्म आलो, जन्म पाहिला. मरण तुकोबरमले, आपुले मरण पाहिले मी डोळा. माझं मरण कसं पाहिलं? झाला प्रेत रूप शरीराचा. माझं शरीर विचारानं आता प्रेत हे. असं एक माणूस फासावर बसला, हे आपण पाठ केला कोणता? फासावर बसला आणि फास दिला फुकून, पहाट्याचा फास फास फुकून द्याला. पहा मी म्हणलो, पाटील असं काऊन करायला येते? म्हणला, झाला प्रेत रूप. म्हणलं, रताळू, शरीर प्रेत झालं नाही, शरीराचा विचारानं भाव प्रेत रूप झाला. शरीर विचारानं प्रेत आहे, शरीराविषयी भाव तसा झाला. शरीर प्रेत नाही. माझा संताच्या संगतीत मला असं कळालं, देह आधी काय खरा, देह संबंधी पसारा. हा देह पंचमहाभूताचा आहे, ओले मृतिकेचे मंदिर. मी याच्याहून वेगळा आहे, देहाला जाणणारा मी, देह जाणण्यात येणार आहे. विठ्ठला. मग शरीर आता प्रेत आहे. जर याच्यात देवानं श्वास झालेला नसता तर शरीर आता काय? हे नाशवंत शरीर अविनाशी वाटायलं, अमंगल शरीर मंगल वाटायला लागलं. शरीर अमंगल आहे का नाही? रव रव दुर्गंधी रे, अमंगळ तिचा बाधा. पण मंगल का वाटायलं? याच्यात मंगल परमात्मा आहे, आणि मंगल परमात्मा असल्यामुळं अमंगल शरीर देखील मंगल वाटतं. अमंगल शरीर देखील मग परमात्म्यामुळं मंगल वाटायलं. पण विचारानं कळालं हे प्रेत आहे, पण परमात्म्यामुळं ते चांगलं वाटायलं. विठ्ठला. माझा भाव जसं जागता जगदेव राखा काही भाव, तसा माझा शरीराविषयी भाव झाला प्रेत रूप शरीराचा भाव. लक्ष येला ठाव. स्मशान म्हणजे हे स्मशान नाही, महास्मशान म्हणजे ब्रह्म. विठ्ठला. आणि मग रडती रात्रंदिवस काम क्रोध माया. हे काम क्रोध माया यम आहे का करू लागला? की आपलं गिऱ्हाईक गेलं, आपलं गिऱ्हाईक गेलं म्हणून रडू लागले. रडती रात्रंदिवस. माझ्या गौऱ्या मी लावल्या कोणत्या? वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा. माझा अग्नी मी लावला कोणता? ज्ञानाग्नी मी लावला. माझं गाडगं मी फिरवलं. गाडगं कुंकड फोडते, डोक्या कुंक पाया कोण? पाया कोण म्हणजे पायाजवळ फोडा. कोणाच्या? देवाच्या. हे संसार रूपी गाडगं फिरविला घट. कोणतं गाडगं? संसार रूपी गाडगं.
वाहू हा संसार देवा पायी, देवा पायी वाहू हा संसार देवा पायी, देवा पाये वाहू हा संसार देवा पाये, देवा पाये वाहू हा संसार देवा पाये. आणि बोंब मारली. कोणती बोंब मारली? अहम ब्रह्मास्मी तत्वमसी अयम आत्मा ब्रह्म प्रज्ञानम ब्रह्म, मी वासुदेव तत्वता. तुका म्हणे कैची कीव कोठे जीव निराळा, तुका म्हणे हातो स्वय परब्रह्म. देवाची बरे देवाची बरे, देवाची बरे देवाची बरे, देवाची बरे देवाची बरे, देवाची बरे देवाची बरे. तुका म्हणे खरे तुम्ही, तुका म्हणे खरे. टाळी टाळी टाळी. नमन देह माझा, नमना देह माझा ईशा. तुका म्हणे खरे तुम्ही, तुका म्हणे खरे तुम्ही. नमन देह माझा. अरे संसार कधीच बरा नाही. सगुण रूपानं देवच बरा, निर्गुण रूपानं देवच बरा. आणि खरे देव तुम्ही सगळे देवच आहेत. जीव अवघे एको देवो सर्व भूतेषु गुडहा सर्व व्यापी. अरे टिव्या वेगळे वेगळे आहेत, जिल्ह्यात टिव्या वेगळ्या. किती टिव्या आहेत? पण टिव्यामध्ये बातमी सांगणारी जिल्ह्यातल्या टीव्ही मध्ये बाई एकच आहे. विठ्ठला सर्वा घटी राम देहादेही एक एक परमात्मा. महाराज म्हणतात विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. अशी बोंब मारली. महावाक्य ध्वनी बोंब झाली. हे मी माझ्या हातानं केलं, मी माझ्या डोळ्यानं पाहिलं. कधी पाहिलं? मरणाही आधी. म्हणले आता अवघडच आहे. अरे देह तीन आहेत, स्थूल देह, कारण देह आणि सूक्ष्म देह. स्थूल देहाला मरण याच्या अगोदर मी देह द्वयानं मेलो. कोणत्या? सूक्ष्म देहाचा बाध झाला, कारण देहाचा अत्यंत अभाव झाला, आणि आता प्रारब्ध वशात स्थूल देह राहिला. आता दिवस चारी खेळी, आता दिवस चारी खेळी, आता दिवस चारी खेळी. अगोदर शरीर नसलेली बायको केली तुम्ही. आम्ही बायका केल्या पण नाशक्या शरीराच्या केल्या. काही लोक इथं आले, यत्न केले, स्वर्गाला गेले, दिव्य शरीराच्या बायका केल्या. पण तुकोबा म्हणले चिकाटीचा प्रयत्न केला, शरीर नसलेली बायको केली. त्याचा परिणाम शेवट आमचा गोड झाला. आता निश्चिंतीने पावलो विसावा. हे कधी केलं? मरणाही आधी राहिलो मरुनी. आणि मग आमच्या मनाला वाटल फावल्या त्या करू चेष्टा, आवल्या त्या करू चेष्टा, फावल्या त्या करू चेष्टा, आवल्या त्या करू चेष्टा. निश्चळ द्रष्टा वैसू मग केले म्हणे होते. पण काय काय लोक मग नाव ठेवू लागले. याला का महाराज म्हणते का? याला का महाराज म्हणते का? असं लोक बोलते. अरे महात्मा बालवत, पिशाचवत, उन्मादवत कसाही राहू शकतो. विठ्ठला कोबराय म्हणले लय लांबा लांबी करू नका. तर 1 वाजला. काय वाजला? 1 वाजला. पुढेही बहुत करणे आहे. तुम्ही काय करा, हे नाव ठेवायचं बंद करा. तुम्हाला जर त्यांच्या विदेश स्थितीचं अनुभव कळत नसल, मग तुम्ही त्यांना नाव ठेवणं बंद करा आणि त्यांच्या विधेय स्थितीचं नवल पहा. अभंगाचं आता तुम्ही पहा आमुचे नवल, आता तुम्ही पहा आमुचे नवल. तुम्ही पहा
अल्पमतीप्रमाणे. आणि गोरोबाची पत्नी पाण्याला निघाल्या. गोरोबाची कांता पाण्याशी जाता, पाण्याशी जाता. पाण्याला, स्वामी मी पाण्याला चालले, मुलगा घरी आहे, लक्ष असू द्यावी स्वामी बाळावरी. स्वामी बाळावर लक्ष राहू द्या. गोरोबा काका देहावर होते हा म्हटले, पण ज्या टायमाला भजनात रंगले ते देहावर देहीच विदेही भोगू दशा असवायसा कोठे आठवची नाही. आणि विदेह अवस्थेला गोरोबा काका गेले. तो पोरगा रांगत बापाकडे पाहून बापाकडे गेला, पण काका देहावर नव्हते. त्यांनी पायाला हात लावला, देहावरच नाही तर कळणार काय म्हणाल. मुलगा चिखलात तोडवला. अरे कोणता बाप हे, मुलाला पदरी खाली पिळा, बाप निर्बळ साठी बाळा प्रेम प्रीतीचे बांधले. पण मुलगा पाया खाली तोडवला. मग सगळ्या एकदा बिघाड्यावर लोक का बोलायला कमी राहते काय. कीर्तन कोणी ऐकायचं नाही, कीर्तनाचं कोणी काही वावा करायचं नाही, काही चांगलं म्हणायचं नाही. पण काही थोडंफार बिघड लोक म्हणते पाहणं कसं झालं, पाहणं म्हणजे उन्हावर लोक जास्त. कशावर? सगळ्या गावात कलमा, गाव याला का महाराज म्हणते का, याला याच्या लेकराची कदर नाही. जर याचं पोरग पायाखाली तुडवलं याला दया आहे का नाही काही. आणि निश्चित गप्प पाहतो भूताची हे दया भांडवल, याच्या लेकराची दया नाही. म्हणले असं बोलू नका, नका वेचू बोल, त्यांच्या विधेय स्थितीचं नवल पहा. तुकोबराय जेवायला बसले, सगळ्याला कथाभाग माहिती, मीठच भाजीत नाही. आणि घरचा माणूस कशामुळे पाहुण्या संग बशीत असते की पाहुण्यानं मीठ पण मागं जाऊ नये. आता जे पाहुणे ठ्यासा असले तर दूध आणा म्हणते, आणि दूध असले की वरण करा म्हणते. काय म्हणते आता ही गोष्ट वेगळी. पण जुन्या काळात पाहुण्यानं काही मागायचं नाही, मग घरचा माणूस बसायचा आणि त्या माणसानं सांगायचं याच्यात काय कमी जास्त येते. ते बसणार धोरणात पाहिजे की नाही. आता तुकोबराय विदेश स्थितीला प्राप्त झालेले आणि ते जेवायला बसले. तुकोबराय भरपूर जेवले, पण भाऊ जेवला नाही. आणि जिजाबाईला कळाल्यानंतर त्या म्हणल्या तुम्ही सांगाव का नाही. ते म्हणले काय खातो आम्ही. पण काही लोक म्हणले नाव ठेवायला, अरे त्यांची विदेश स्थिती, त्यांच्या विदेश स्थितीचं नवल पहा. आता तुम्ही पहा आमुचे नवल, नका वेचू बोल वाया विन वाईट म्हणू नका. अरे तुमची श्रद्धा नसेल तर त्यांच्याकडे जाऊ नका, उगाच त्यांच्या उचापत्या काऊन करता. विठ्ठला या अवस्थेला प्राप्त झालेली तुकोबराय महाराज. ही अवस्था प्राप्त होणं एवढं सोपं नाही महाराज. याच्याकरता नेभळट माणूस चालत नाही. तुकोबराय स्त्री भावातून बोलतात. परमार्थामध्ये स्त्री भावाला किंमत आहे, पण स्त्रीचा तिटकार आहे. सगळ्या संतांच्या गवळणी ह्या स्त्री भावातल्या आहे. स्त्री भावाला किंमत आहे, पण स्त्रीचा किती तिटकार आहे. अरे लाकडाची दगडाची माती ह्या बाईचा तर तिटकार आहेच, पण त्या बाईचा पण तिटकार आहे. कोणत्या? लाकडाची दगडाची. आता तुमचं पहा कसं काय तुमच्या आकाराने करायचं तर. पण हे असं आहे, स्त्रियाचा तो संग नको नारायणा काष्टया पाषाणा मृत्तिकेच्या. आता काय काय लोक म्हणते एकदा होद्या झटका. आता काय होद्या, आता ही लोकांची खुशी आहे महाराज. काय खुशीला काही औषध नाही खुशीला, पण स्त्रीचा स्त्री भावाला किंमत आहे. सगळ्या ज्ञानोबराय दुरुळ आंबुला केला गे बाई सखे मी दूरचा नवरा केला म्हणले. विठ्ठला दूरचा पती केला, दूरचा मालक केला, स्त्री भाव स्वीकारला. तो वल्लभा मी कांतो ऐसा पडी. याला कांत भाव म्हणते. कोणता भाव? मधुरा भाव, कांत भाव. विठ्ठला मग तुकोबराय म्हणतात आम्ही वीर बाया, वीर स्त्रिया, वीर राणी. कोणती राणी? वीर. काही नेभळट बाया, काही तुम्ही सांगा पहिला नवरा सोडून दुसऱ्या नवऱ्याचं घर निघायला बाई कशी लागती.
अरे माऊली कशी लागती ते म्हणते तो ह्या कारण पाय बाबा कशी लागते काय. पहिला नवरा सोडायचा आणि दुसऱ्या नवऱ्याचं घर निघायला. घर रिघी झाले घरची झाले पटराणी घरची झाले घरची झाले घरची झाले कानी बळे घरची झाले वरील सावळे परब्रह्म व्यभिचार चांगला आहे का वाईट आहे? व्यभिचार सांगा ना, पटकन सांगा. चुकलं तर चुकलं, चांगलं आहे का वाईट आहे? व्यभिचार वाईट आहे. पण काय तुका बरायचं ते म्हणले, तुका म्हणे त्यांचा धन्य व्यभिचार. व्यभिचार धन्य. दुसऱ्याचं घर जाळणं चांगलंय का? घर बांधाव का जाळाव? एका महाराजानं अख्खं गावचे गाव जाळलं. छाटछूट गाव नाही ज्याचं आपण सुरुवातीला वर्णन केलं का. पण तुकाराम महाराज म्हणले धन्य धन्य म्हणे तुका जाळी येली झाला विठ्ठल विठ्ठल महाराज. तो विचार म्हणजे तुमच्या आमच्या सारखा नाही. वैकुंठवाशी भीमशी महाराज सांगायचे वचन मोडीने ती हात कळले न साहेची मात तुकया स्वामी गोपीनाथ जीवन मुक्त करोनी भोगी विठ्ठला. त्यांचा व्यभिचार म्हणजे तुमच्या आमच्या सारखा नाही. गवळणी करीती देवाशी व्यभिचार सांडोनी आचार भ्रष्ट होती. महाराज म्हणतात तया दिले ते कवनाशी नाही विठ्ठला. तुकोबराय स्वतः स्त्रीभाव स्वीकारतात आणि हा संसार रूपी नवरा सोडा. कोणता सोडा? संसार रूपी नवरा सोडा. मला दादुल्या न गमे हा संसारू म्हणून केला भ्रतारू लोकानाचारू म्हणती माझ. लोक नाव ठेवू लागले. ते म्हणले वाळो जन माझं म्हणवत शिंदळी परी हा वनमाळी. अरे मनगटावर तेल घालून बोंबला. काय म्हणले? मनगटावर तेल घालून मनगटावरी तेल घाला कोणी. निघाले केशवा घर तू जनी म्हणे देवा झाले मी ये सवा. जनी म्हणे देवा झाले मी ये सवा. निघाले केशवा घर तुझे. मग सांगा सुखाचार्य महाराज ह्याच्याकरता बाई कशी लागेल? नेभळट मग कशी लागेल? चांगली म्हणजे दिसायला चांगली का? वीर राणी तुका म्हणे शूर झालो बाहेर आलो संसारा आपुलेनी पुरुषार्थे जिंकिला संसार विठ्ठला. वीर लागते वीर. काही बाया म्हणल्या उपतक तुला कोणाची पोरगी आहेस, कोणाची सून आहेस, कोणाची बायको आहे ध्यानात येतोय. याती कुळ माझे गेले मला आता मी कोणाची राहिली नाही. देव माझा मी देव विठ्ठल बाप माये चुलता. ते म्हणले उपतका काय म्हणते लोक. मग तुकोबरा म्हणले तुम्ही भेणाऱ्या बाया, तुम्ही बाया कशा आहेत? भेणाऱ्या. आणि संगती कोणाची होत असते? समानशीलम व्यसनेच. तुम्ही सांगा प्रभू रामचंद्राची पत्नी सीता माता कोणी नेल्या? रावणाने नेल्या. आणि रावणाला बगलात घालून बुड्या मारणारा कोण? वाली. मग रामानं वालीकडे जायला पाहिजे होतं सुग्रीवाकडं? दोस्तानं कोणाच व्हायला पाहिजे होता? कारण ताकद वालीकडे जास्त होती ना. आणि रावणाला दाबणारा कोण होतं? वाली होता. पण सुग्रीवाची रामाची मैत्री का झाली? समानशीलम. दोघं समदुःखी झाले. काय झाले? दोघाच्या बायका गेलेल्या. कोणाच्या? रामाची बी
वालीची. मग तुम्ही भेणाऱ्या बाया, आम्ही न भेणाऱ्या बाया. विठ्ठला मग कैची संग सरी तुम्हा तुमची आमची संगती होत नाही. का होत नाही? अभंगाच्या शेवट सांगतो. तुका म्हणे तुम्ही भयावितना, तुका म्हणे तुम्ही भयावितना, तुका म्हणे तुम्ही भयावितना, तुका म्हणे तुम्ही भयावितना. कैसे संग सरी तुम्हा, कैसे संग सरी तुम्हा, भेणाऱ्या बाया, आम्ही न भेणाऱ्या, आम्ही वीर राणी. मग तुमची आमची संगती होणार नाही. मग मज सगळे आता येऊ नका कोणी. तुम्हाला भीती वाटते ना, सासूर वासिनी बाई आणू भेऊ नये तेथे भेड. आम्हाला भेडसावू नका. आम्हाला काही भीती नाही, आम्ही न भेणार आहे. भय नाही त्रैलोक आम्हा भय चिंता नाही दाख. आम्हाला धाक नाही, चिंता नाही. तुम्ही भेणार आहेत, तुमची आमची संगती. मग म्हणले आम्ही काय करा? आता तुम्ही पहा आमुचे नवल नका विचू बोल. वायावीन ज्ञानेश्वर मावळे ज्ञानराज मावळे. जय जय ज्ञानेश्वर मावळे, जय जय ज्ञानेश्वर मावळे, जय जय ज्ञानेश्वर मावळे, माझ्या अल्पमतीप्रमाणे सद्गुरु बुद्धी देतील तसा अभंगाचा भावार्थ करण्याचा प्रयत्न केला. अभंगाचा भावार्थ असाच आहे असा माझा आग्रह नाही. याच बरोबर आहे, गुरुवर्यांचे चुकीचं आहे, उद्धटपणाचं आहे, बावळटपणाचं आहे, मूर्खपणाचं आहे, माझ्या बुद्धीचे दोष आहे. झाले शिवा सद्गुरुचरणी, भगवतचरणी, ज्ञानोबरा तुकोबरा चरणी शिवा समर्पित करू. शिवेला परिणाम देऊ. यातून दोन गोष्टी महत्त्वाच्या आहे. हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे, एकनाथराव पर्वतराव राजे जाधव यांनी त्यांच्या आईच्या उपकाराची जाणीव. महाराज अरे कसा वाईट मुलगा, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आईचं प्रेम आई गेल्यावर कळतं किती असतं. शेजारीन म्हणते मी तुझ्या आईसारखी. अरे आईसारखी आई नाही, स्वामी तिन्ही जगाचा आई विना. अरे गवळ्यांना आपल्या घरी दूध दिलं आणून, गवळ्याचे काय झाले? उपकार झाले. आपल्या घरी दूध आणून दिलं ना त्यांनी, बिगर पाण्याचं आणून दिलं. मग गवळ्याचे काय झाले? पण महिन्याला त्याला पैसे देऊन टाकले.
त्याचे उपकार काय झाले? फिटले. पण आईनं जे दूध दिलं त्याचे उपकार फिटणार आहेत. कशानं फिटणार आहे? अरे गवळ्यानं गाईचं दूध दिलं, पण आईनं आपलं रक्त आटून दूध दिलं. काय दिलं? आईचे उपकार आहेत. आईचे लेकुराचे हित वाहे माऊलीचे. व्यालीचा कळवळा, अरे जिनं जन्म दिला तुकोबरा म्हणते व्यालीचा कळवळा जीव. अरे कशी असू द्या, शेजारीनबाई दिसायला सुंदर असल, आपली आई कुरूप असल, पण जैशी तैशी माय बरी. म्हणून आईचं प्रेम एकनाथराव, प्रभतराव, राजे जाधव यांनी आईच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता त्यांचं कर्तव्य म्हणून आईच्या निमित्तानं अन्नदान, नामचिंतन, वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि तुम्ही आम्ही यातून सावध व्हायचं. बाबा आपल्यावर बी उद्या टाईम असाच. उद्या आज आपल्याकडे धनाची, सत्तेची, तारुण्याची मस्ती आहे. आपल्या डोळ्यात धूर शिरलेला आहे धनाचा, सत्तेचा. पण महाराज म्हणतात नका डोळे धुरे भरून राहू, हा धूर उद्या राहणार नाही. नाशिवंत देह जाण. आपण सावध व्हायचं. म्हणून झाली सेवा सद्गुरुचरणी, भगवतचरणी, ज्ञानोबराय तुकोबराय चरणी सेवा समर्पित करू. सेवेला पूर्ण. आता आपण सगळे त्यांच्याकरता आलो. आपण बाकी काही करू शकत नाही, पण त्यांच्या निमित्तानं आलो तर त्यांच्याकरता सगळेजण प्रेमाने एकदा भजन करू. ज्ञानदेव तुकाराम, 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 ज्ञानदेव तुकाराम.